Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem रान वेडी from standard 3rd. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3ची कविता क्रमांक 1 रान वेडी बघणार आहोत. ओके, तर बघा कवितेचं नावच काय आहे, रान वेडी. रान म्हणजे काय तर शेत. तर शेतासाठी वेडी झालेली मुलगी. चित्रामध्ये आपल्याला बघा ही मुलगी दिसत आहे. आता आपण चित्र बघूया. इथे चित्रात बघा एक मुलगी आहे. चित्रामध्ये ही मुलगी दिसत आहे आणि तिच्या हातात झाडाची फांदी आहे, पान आहे. तिच्या आजूबाजूला काय आहे तर इथे बघा शेत आहे, डोंगर आहे, छान असं निसर्ग चित्र पाठीमागे आहे. तर अशा या रानावर प्रेम करणारी रानवेडी मुलगी हिची कविता आज आपण बघणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट. ऐका, म्हणा, वाचा. कवितेला सुरुवात करूया. पोर डोंगरावर भाळली, त्याच्या नादी लागून या अख्ख्या रानात पांगली. पोर डोंगरावर भाळली. पोर डोंगरावर भाळली. भाळणे म्हणजे काय तर हे इथं नवीन शब्द आहे त्या कवितेमध्ये. तर भाळणे म्हणजे काय तर आवड निर्माण होणे, त्याला म्हणतात आवडणे किंवा भाळणे. इथे कवी सांगतात की हे जे डोंगर आहेत हे या मुलीला खूप आवडले आहे आणि त्याच्या नादी लागून या म्हणजे हे डोंगर बघण्यासाठी, ते चढण्यासाठी काय केलं आहे तिने तर अख्ख्या रानात पांगली. पांगली म्हणजे काय तर सगळ्या रानात ती इकडून तिकडं फिरलेली आहे. कशासाठी तर निसर्गाने दिलेले हे सौंदर्य पाहण्यासाठी ही मुलगी अख्ख्या रानात डोंगरावर फिरलेली आहे. पोरं डोंगरावर भाळली. भाळली म्हणजे आवडणे. ओके, पुढच्या ओळी बघूया. रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुलं, अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर. अहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडीची फुलं अन तिनं केसात माळली. पोरं डोंगरावर भाळली. तर आता आपण याचा अर्थ बघूया. रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुलं. मंदी म्हणजे काय तर मध्ये. ते बघा मंदी डुलं म्हणजे कानामध्ये. तर या रानगवताची फुले तिने कानामध्ये घातली आहेत. इथे चित्रामध्ये बघा तिच्या कानामध्ये आपल्याला काय दिसतंय. इथे बघा चित्रामध्ये इथे काय दिसत आहे तर तिच्या कानामध्ये डुलं आहेत. जेव्हा तुमची आई ताई कानामध्ये कानातले घालते तेव्हा ते काय होतात हालतात, त्यालाच काय म्हणतात डुलणे. या मुलीने हे रानगवताचं फूल कानामध्ये घातलंय आणि ते छान असं डुलतंय. पुढच्या ओळी बघूया. अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर. चाई, चाई हा सुद्धा एक वेल आहे आणि या वेलीला छान असा मोहर येतो आणि हाच मोहर तिने गळ्यामध्ये घातला आहे. गळसर म्हणजे काय गळ्यात घालायचा दागिना. पूर्वीच्या काळी हा दागिना घातला जायचा. गळसर म्हणजे गळ्यात घालण्याचा दागिना. अहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली. तर टणटणी हे एक फुलाचं नाव आहे आणि कवी इथे आपल्याला सांगतात की तिने हे फूल नथीसारखं नाकामध्ये घातलं आहे. तुम्ही बघता ना तुमची आई वगैरे नाकात नथ घालते, तर या मुलीने टणटणी फुलाची काय घातली नाकात नथ घातली आहे. अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली. बुरांडी हे सुद्धा काय आहे एक फुलांचाच प्रकार आहे. हे सगळे रानफुलं आहेत तर हे सुद्धा एक फुलांचा प्रकार आहे आणि तिने केसात माळली. माळली म्हणजे काय आपण जेव्हा केसात गजरा घालतो त्याला माळणे असे म्हणतात. तर तिने काय केलं आहे तर बोरांडीच्या फुलांचा गजरा केसांमध्ये घातला आहे, माळला आहे. तर बघा अशा प्रकारे या मुलीने या रानफुलांचा वापर दागिने म्हणून ती कशी करत आहे. अशा प्रकारे ती रानाचा आस्वाद घेत आहे आणि रान तिला खूपच आवडत आहे. पोरं डोंगरावर भाळली. मुलीला डोंगर खूप आवडायला लागला आहे. पुढच्या ओळी बघूयात. पोरं माळावर खेळली अन वाऱ्यासंग बोलली. पोरं माळावर खेळली. माळ म्हणजे काय तर शेताचाच एक भाग आहे की जिथे कोणतीही पीक लावलेले नसते. तर ही मुलगी या रानावर खूप खेळली आणि वाऱ्यासंग बोलली.
संग म्हणजे काय तर सोबत. तर या वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर तिने काय केलं आहेत, गप्पा मारल्या आहेत. पुढे बघूयात. वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला. वडाच्या झाडाला छान अशा पारंब्या खाली लोंबलेल्या असतात. तुम्ही खेळले असणार. या ज्या पारंब्या लोंबलेल्या असतात त्याचा आपण झोका म्हणून असा वापर करतो. तर या मुलीने सुद्धा या पारंबीचा झुला बनवला आहे आणि तिचा झुला कुठे गेला आहे तर आभाळापर्यंत, म्हणजेच तिने खूप लांब लांब असे झोके घेतले आहे. पान साबरीचं बोंड खाल्लं लाल झालं तोंड. तर पानसाबरी म्हणजेच काय तर निवडुंगाचं झाड. तर त्याचं तिने काय खाल्लं, बोंड खाल्लंय आणि हे खाल्ल्यावर लाल लाल तिचं काय झालंय, तोंड, तिची जीभ काय झाली आहे, त्याच्यातल्या रसामुळे तिची जीभ ही लाल झाली आहे. आणि ही लाल झालेली जीभ बघून तिला खूप हसू आलंय. अहो हसता हसता मऊ गवतात लोळली. आपलं तोंड, आपली जीभ लाल झालेले बघून तिला खूप हसू आलंय आणि तिला हे हसू आवरेनाच. ती मस्त तिथे मऊ गवतावर लोळायला लागली. पोरं डोंगरावर भाळली. मुलीला डोंगर खूप आवडायला लागला. पुढे बघूयात. गाई दांडाच्या वाटेनं. दांडाच्या वाटेनं म्हणजे गाई गुरं ज्या वाटेनं जातात. चाली यंगत नेटानं. ती एकटीच नेटानं सतत त्या रस्त्याने चालत आहे आणि ती चालत असताना काय झालं, ढोल ढगांचा वाजला. कवी तुकाराम धांडे यांनी अतिशय सुंदर उपमा दिली की जेव्हा ही मुलगी नेटाने जात होती तेव्हा दोन ढग एकमेकांवर आदळून आवाज करू लागले आहेत. जेव्हा ढग गडगडतात तेव्हा धडाम धूम असा आवाज होतो आणि मग पाऊस पडतो. नाच मोराचा पाहिला. तिने मोराचा नाच पण पाहायला तिला भेटला. आली पाऊस पहाळी म्हणजेच पावसाची सर आली. पहाळी म्हणजेच काय तर पावसाची सर आली. तेव्हा गडदिक पळाली म्हणजे खूप जोरात पाऊस आला व त्यापासून वाचण्यासाठी डोंगराची जी कपारी असते, गडदिक म्हणजे डोंगराची कपारी, तर त्या ठिकाणी आपल्याला पाऊस लागू नये म्हणून ही लहान मुलगी गेली आहे. पावसानं भिजवली आणि पावसात ती काय झाली, तिथपर्यंत जाईपर्यंत ती ओली झाली. तरी सुद्धा ती पावसात भिजल्याच गेली. तरी उन्हात वाळली. बघा, आणि पाऊस गेल्यानंतर ऊन पडलं आणि उन्हामध्ये तिचे कपडे वाळून गेले. पोरं डोंगरावर भाळली. आणि मुलीला खूप डोंगर असा आवडत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप छान अशी रानवेळी कविता आहे. या कवितेमध्ये खूप नवीन शब्द आलेले आहेत. तर आपण पुन्हा एकदा ही कविता वाचूयात. तुम्ही माझ्याबरोबर वाचा. पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादी लागून या, अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली. रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुलं, अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर. अहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली. पोर डोंगरावर भाळली. पोर माळावर खेळली अन वाऱ्यासंग बोलली. वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला. पान साबरीचं बोंड खाल्लं लाल झालं तोंड. अहो हसता हसता मऊ गवतात लोळली. पोर डोंगरावर भाळली. गाई दांडाच्या वाटानं चाली यंगत नेटानं. ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला. आली पाऊस पहाळी तवा गडदिक पळाली. पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली. पोर डोंगरावर भाळली. कवी तुकाराम धांडे. तर अशा प्रकारे खूप सुंदर अशी कविता कवी तुकाराम धांडे यांनी लिहिली आहे. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.